नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत. कागल तालुका कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. मंडलिक, मुश्रीफ, घाडगे असे राजकारणातले रतिमहारथी या तालुक्यात आपलं वर्चस्व ठेवून आहेत. आत्तापर्यंत कागल तालुक्यात झालेल्या राजकारणाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर उमटलेले आपण पाहिले आहे. अशा कागल तालुक्यात पुन्हा एक मोठी राजकीय उलाढाल झाली आहे. राजे समरजित घाडगे यांनी पुन्हा एकदा राजकारणात यू टर्न घेतला आहे. राजे समरजित घाडगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासावर प्रसारमाध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट. राजे समरजित घाडगे राजकारणात आले ते मुळात भाजपचा हात धरूनच. राजे समरजित घाडगे यांच्या राजकारणातील प्रवेशावेळी कागल तालुक्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांचे जवळपास एक हाती वर्चस्व होतं आणि भाजप पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात आपलं वर्चस्व वाढवायला सुरुवात केली होती. कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान देण्यासाठी राजे समरजित घाडगे यांनी भाजप पक्षाचा आधार घेतला. पण त्यांच्या या भूमिकेबद्दल शाहू महाराजांच्या कोल्हापुरात मात्र उलटसुलट चर्चा झाल्या. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी उजव्या विचारांना प्रखर विरोध केला, त्याच छत्रपती शाहू महाराजांच्या मूळ घरातील राजे समरजित घाडगे यांनी उजव्या विचारसरणीवर काम करणाऱ्या भाजप पक्षाचा आधार का घेतला असावा असा प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होता. या दरम्यान राजे समरजित घाडगे यांच्या भाषणातून हिंदुत्वाचे मुद्दे देखील मांडले गेले आणि यातूनच निर्माण झालेला मुश्रीफ घाडगे हा राजकीय संघर्ष संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने पाहिला. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजितदादा गट महायुतीत समाविष्ट झाला आणि टोकाचा विरोध असणाऱ्या राजे समरजित घाडगे यांची राजकीय गोची झाली. घाडगे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुद्धा केली होती. मात्र त्यांच्या या तयारीवर महायुतीच्या समीकरणांनी पाणी ओतले आणि महायुतीच्या जागा वाटपात कागल विधानसभा मतदारसंघ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला गेला आणि राजे समरजित घाडगे यांच्या पदरात निराशाच आली. याच नाराजीतून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याची प्रमुख दोन कारणं होती. विधानसभा निवडणुकी अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड यश मिळाले होते. या यशाचा आणि पवार साहेबांबद्दल असलेल्या सहानुभूतीचा फायदा मिळेल हे प्रमुख कारण. आणि दुसरं म्हणजे शरद पवार गटाचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची मिळणारी संधी. 2024 मध्ये राजे समरजित घाडगे यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांना त्यात अपयश आले. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांना पराभव पत्करावा लागला. 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात महायुतीला भरघोस यश मिळाले. या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले. या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून राजे समरजित घाडगे यांनी पुन्हा एकदा युटर्न मारून भाजप पक्षात घरवापसी केली आहे. हा त्यांचा घरवापसीपर्यंतचा प्रवास इथेच थांबत नाही. सध्या त्यांची घरवापसी झाली असली तरी काही आव्हानं अजूनही त्यांच्यासमोर उभी आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राजे समरजित घाडगे आणि हसन मुश्रीफ हे दोघेही एकत्र आल्याचे आपण पाहिलेच आहे. प्रचारसभावेळी हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. सध्या हे दोघेही महायुती म्हणून एकत्र असले तरी भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून हसन मुश्रीफ यांनाच मदत करावी लागणार का, हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्कीच उभा असणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या हिंदुत्वावर बोलताना आणि काम करताना हसन मुश्रीफ दुखावणार नाहीत याची काळजी सुद्धा त्यांना घ्यावी लागणार आहे.
2 वेळा पक्षांतर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो संभ्रम दूर करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान राजे समजित घाटगे यांच्या समोर असणार आहे. पक्षांतरामुळे वैचारिक हतबलता होऊन कार्यकर्ते इतर पक्षाच्या दावणीला जाणार नाहीत याची सुद्धा खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. कागल तालुक्यात महायुती म्हणून मुश्रीफ यांच्याबरोबर जुळवून घेताना जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक मुश्रीफ संघर्षात मध्य साधण्याची सुद्धा मोठी जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.